मी प्रमोद सावरगावकर, माझी पत्नी सुचेता सावरगावकर, वय वर्ष 71. 3 वर्षापूर्वी 23 डिसेंबर 2023मध्ये त्यांना ब्रेन स्ट्रोकचा अटॅक आला होता. अटॅकनंतर आम्ही त्वरितच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो. ॲडमिट झाल्यामुळे आम्हाला तिथं तत्परतेने सर्व सेवा मिळाली. पुढं 12 दिवसाच्या अंतराने आम्हाला तिथनं डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर आम्हाला डॉक्टरांनी सांगितलेलंच होतं की यांना फिजिओथेरपीची ट्रीटमेंट तुम्ही त्वरित चालू करा. त्यावेळेला हिला काहीच करता येत नव्हतं. तू तुझ्या शब्दात तुझा अनुभव सांग, तुला काय येत नव्हतं ते. 12 दिवसांनी घरी आल्यानंतर मला चालता येत नव्हतं, हिंडता येत नव्हतं. कोणाचं तरी मदत घेतल्याशिवाय मला हिंडता येत नव्हतं, फिरता येत नव्हतं. या सगळ्या गोष्टीसाठी मला माझ्या मिस्टरांची मदत घ्यावी लागत होती किंवा वॉकर चालत होतं. चा आधार घेऊन मी चालत होते. फिजिओथेरपी पद्मिनी गोरसाले यांनी मला सुरुवात केली आणि 6 महिने त्यांनी कंटिन्युअस ट्रीटमेंट मला दिली. 6 महिने फिजिकल ट्रीटमेंट केल्यानंतर आजच्या घडीला मी माझी एकटी विदाऊट वॉकर आणि विदाऊट काठीसुद्धा मी चालू शकते, हिंडू शकते, फिरू शकते. रिक्षाने मी जाते आणि येते आणि त्याच्यासाठी त्यांना धन्यवाद देते. आणि त्याच्यामुळे मी हिंडू फिरू शकते, एकटी जाऊ शकते आणि मी माझी इंडिपेंडंट स्वयंपाक करू शकते. आम्ही दोघेही पती पत्नी या गोष्टीचे त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आपणापैकी कोणाला जर असे सेवा लागत असेल तर ती त्वरित उपलब्ध होऊ शकते.